काही दौंडमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये अजूनही आरोपी पोलिसांना मिळत नाहीये. हे पोलिसांचं अपयश आहे का? नक्की या प्रकरणामध्ये आतापर्यंत तुम्हाला काय माहिती प्राप्त झालेली आहे? एका अल्पवयीन वारकरी महिलेवरती अशा प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करणं हे खूपच धक्कादायक आहे. त्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाने काय माहिती मागवली अथवा काय माहिती प्राप्त झालेली आहे? दौंडमधील घटना घडल्यापासून मी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि त्याचबरोबर तपास अधिकारी यांच्या संपर्कामध्ये आहे. या घटनेमध्ये अनोळखी व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये BNS कलम 64, 309(6), 351(2), 3(5), पोक्सो अंतर्गत 4(6), शस्त्र अधिनियम अंतर्गत 4(25) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये संबंधित मुलीची मेडिकल तपासणी करण्यासाठी तिने स्वतः नकार दिलेला आहे. तिने सांगितलं माझ्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला, पण अत्याचार झाला नसल्यामुळे माझी मेडिकल तपासणी करू नये. त्याचबरोबर तिने सांगितले त्या पद्धतीने आरोपींचे स्केच तयार करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी 50 पोलिसांची टीम